आपण 12च्या इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम द अल्किन, त्यासाठी आपण हायड्रोहायड्रोजनेशन पाहिला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मार्कानिफॉस रूल सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या मार्कानिफॉस रूलनुसार आपण एखादा निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन आयटम्स विच कॅरीज द लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन आयटम अलॉंग विथ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, असा आपण मार्कानिफॉस रूलबद्दल आपण बघितलं. त्यानंतर आपण पुढं त्या रिॲक्शनचं जे मेकॅनिझम असेल तर ते इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन मेकॅनिझम असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपण एक इंटरमिडिएट फॉर्मेशन करतो. त्या इंटरमिडिएट फॉर्मेशन कोणता होतो तर कार्बोकॅटायन तयार होतो. आणि तुम्हाला ही माहिती आहे की कार्बोकॅटायन जर आपल्याला इंटरमिडिएट बनत असेल तर ती रिॲक्शन होत असताना तो कार्बोकॅटायन एका रूम टेम्परेचरला काय करत असतो, स्वतःचं रिअरेंजमेंट करू शकतो. म्हणजे त्यामध्ये रिंग एक्सपान्शन पॉसिबल आहे किंवा शिफ्टिंग ऑफ हायड्राईड होऊ शकतो, शिफ्टिंग ऑफ अल्किल ग्रुप होऊ शकतो, शिफ्टिंग ऑफ एनी फिनिल ग्रुप आपल्याला होत असतो. असं आपण त्या मेकॅनिझममध्ये आपण शिकला. तर आजचं जे लेक्चर असेल तर हाऊ टू रिअरेंजमेंट ऑफ एनी कार्बोकॅटायन्सचं आपण रिअरेंजमेंट कशा पद्धतीने आपण करणार आहात त्याबद्दल आपण डिस्कशन आपण करू का. तर ज्याला आपण म्हणतो रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन, म्हणजे त्याला आपण रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट आपल्याला कशा पद्धतीनं होतं याच्यावर आपण डिस्कशन करणार आणि रिंग एक्सपान्शन कसं होतं याच्यावर आपण डिस्कशन करू का. तर कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट आपल्याला का होतं याच्याबद्दल आपण जर माहिती घेतलं, जर एखाद्या कार्बोकॅटायनच्या ॲडजस्टंट कार्बन आयटमवर जर हायर डिग्री ऑफ कार्बन आयटम असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल होतो. आणि हे रिअरेंजमेंट आपल्याला जनरली हे रिअरेंजमेंट आपल्याला रूम टेम्परेचरला आपल्याला पाहायला मिळतं. कारण हे जे चेंजेस आहेत तर ते एक्झोथर्मिक चेंजेस आहेत असं आपण त्याला म्हणतो. म्हणून आपण जनरली आपण काय म्हणतोय का, कार्बोकॅटायन have the tendency to undergoes rearrangement for get the स्टेबिलिटी आपल्याला मिळवण्यासाठी तो कार्बोकॅटायन काय होत असतो का तर रिअरेंजमेंट मध्ये आपल्याला अंडरगोज होत असतो. त्यानंतर आपण पुढे असं म्हणतोय पा ही रिअरेंजमेंट जी होण्याची प्रक्रिया आहे तर ही काय असेल पा, इट इज एक्झोथर्मिक चेंजेस. हे जे चेंजेस आहेत तर ते एक्झोथर्मिक चेंजेस आहेत आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय पा हे सो it takes place at room temperature. ते तुम्हाला रूम टेम्परेचरला आपल्याला ते फॉर्मेशन होत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. त्यानंतर आपण पुढे लक्षात ठेवा की ही रिअरेंजमेंट आपल्याला घडत असताना रिअरेंजमेंट मध्ये आपण काय म्हणतोय पा तर रिअरेंजमेंट आपल्याला घडत असताना आपण काय म्हणतोय, रिअरेंजमेंट आपण कधी करायचं तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या जर ॲडजस्टंटला हायर डिग्री ऑफ कार्बन आयटम असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यांची रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल होते. त्याचबरोबर आपण पुढे काय म्हणतोय पा ही घडण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची एनर्जी सप्लाय करायची गरज नाही. कारण हे जे चेंजेस आहेत तर ते एक्झोथर्मिक चेंजेस आहेत आणि जर एक्झोथर्मिक चेंजेस असतील तर रूम टेम्परेचरला आपल्याला हे चेंजेस आपल्याला पॉसिबल होतात. त्यानंतर आपण नेक्स्ट आपण असं म्हणतोय पा की यामुळे आपण काय म्हणतोय कधी होत नाही याचा जर आपण विचार केला तर रिअरेंजमेंट कुणाचं होत नाही, द अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन डज नॉट अंडरगो द रिअरेंजमेंट. म्हणून आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन डज नॉट undergoes rearrangement. आता बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पाहत असाल तर याच्यामध्ये आपण पाहिला तर हा तुमचा एखादा कार्बोकॅटायन आहे, बरोबर आहे. हा कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट मध्ये अंडरगोज होणार नाही कारण हा अनसॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन्स डज नॉट अंडरगो द एनी रिअरेंजमेंट.
तो रिअरेंजमेंटमध्ये कधी आपल्याला अंडरगोज होणार नाही. ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. आता रिअरेंजमेंट करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत ही आपण लक्षात घेऊ. कशा पद्धतीने रिअरेंजमेंट होतं तर जनरली आपण काय पाहतोय का, जनरली रिअरेंजमेंट कॅन पॉसिबल तर 1 डिग्री टू 2 डिग्री अँड 2 डिग्री टू 3 डिग्री असं आपल्याला त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल होतं. म्हणून आपण कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट ऑर्डर तर ती काय असेल तुम्हाला तर 1 डिग्री पासून तुम्हाला काय असेल 2 डिग्री त्यापासून तुम्हाला 3 डिग्री कार्बोकॅटायन अशी रिअरेंजमेंट आपल्याला होत असते. अशीच होते असं नाही, हे इन जनरल आपण म्हणतो. इन जनरल आपण काय म्हणतोय पहा ही रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे. बरोबर. बघा याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी 2 डिग्री पासून 1 डिग्री पण बनतो, कधी कधी आपल्याला 3 डिग्री पासून 2 डिग्री पण आपल्याला बनत असतो. पण एक आपण ऑर्डर आपल्याला माहित असावं 1 डिग्री टू 2 डिग्री 2 डिग्री टू 3 डिग्री ही इन जनरल आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढे एक आपण पाहतो रिअरेंजमेंट करत असताना हे डिग्रीचा विचार केला, कार्बन टाईपचा आपण विचार केला. आता आपण काय करू शकतो याच्यामध्ये शिफ्टिंग किंवा मायग्रेटिंग द ग्रुप ऑर आयटम्स आपल्याला होत असतात. म्हणून आपण मायग्रेटिंग ऑर्डर जर आपण बघितला मायग्रेटिंग ऑर्डर तर मायग्रेटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला कोण पाहायला मिळतो तर मायग्रेटिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला हायड्राइड शिफ्टिंग होतो. हायड्राइड शिफ्टिंग पहिल्यांदा होतो. त्यानंतर तुम्हाला एखादा अल्किल ग्रुप होतो. अल्किल ग्रुप म्हणजे कोणता टर्शियरी अल्किल ग्रुप इझिली और इफेक्टिवली शिफ्टेड और मायग्रेटेड दॅन द 2 डिग्री दॅन दी 1 डिग्री असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर आपण पुढे म्हणता याच्यामध्ये फिनिल ग्रुप असेल तर हा फिनिल ग्रुप जो असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल बा हा जो तुमचा ग्रुप असेल तर त्याचं मायग्रेशन आपल्याला होत असतं. म्हणून ही एक ऑर्डर आपण त्याच्यामध्ये सांगायचं आहे. फिनिल ग्रुप हा कधी कधी तुम्हाला शिफ्ट होतो किंवा कधी होत नाही डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युल्स त्या रिएक्टंटवर किंवा कार्बोकॅटायन्सच्या नेचरवर अवलंबून असतं. त्यामुळे आपण ही एक ऑर्डर मायग्रेटिंग ऑर्डर आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. मग आता पहा ह्या मी तुम्हाला रॉ मटेरियल रिअरेंजमेंटचं रॉ मटेरियल मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता आपण याच्या एक्झाम्पलकडे आपण जाणार आहोत. तर त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा हे अगोदर काय करा अगोदर तुम्ही उतरून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे पूर्ण बोर्ड येऊ देते. तर पूर्ण बोर्ड आपण बघा त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला एक्झाम्पल आपण एक एक कशा पद्धतीने रिअरेंजमेंट होतं याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत एक्झाम्पल ऑफ रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. मग आता कार्बोकॅटायन्स आपण रिअरेंजमेंट करताना काही एक्झाम्पल आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण डिस्कस करू. एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहणार आहोत तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण फक्त मी तुम्हाला आता रिअरेंजमेंट आपण सांगतोय. याच्यामध्ये आपल्याला रिएजंट ऍडिशन कसं होतं याच्याबद्दल आपण चर्चा पुढे करणार आहोत. फक्त रिअरेंजमेंट कशा पद्धतीने घडतं कोणते कोणते आपल्याला त्या ठिकाणी फॅक्टर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वेगवेगळं रिझन आहे. प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करता येणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. कारण हे बऱ्याच रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन्स आपल्याला इंटरमिडिएट तयार होतात आणि ज्या ठिकाणी कार्बोकॅटायन तयार होईल त्या ठिकाणी तुम्हाला रिअरेंजमेंट करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नेक्स्ट आपण पहिल्यांदा पहिले एक्झाम्पल आपल्याला एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ शकता पहा ज्याला आपण म्हणू हा तुमचा CH3 हा तुमचा CH2 आणि हा तुमचा CH2 हा पॉझिटिव्ह तुम्हाला मिळाला. असा जर कार्बोकॅटायन आपल्याला मिळत असेल तर या कार्बोकॅटायनचं आपल्याला रिअरेंजमेंट कशा पद्धतीने घडतं तर त्यासाठी आपण काय म्हणतोय बघा याच्यासोबत आपण रिअरेंजमेंट आपण करत असताना याच्यामध्ये हायड्राइड शिफ्टिंग आपल्याला पॉसिबल आहे. हायड्राइड शिफ्टिंग म्हणजे आपण इथला हायड्रोजन आयटम आपण काढला बरोबर आहे. हा हायड्रोजन जो असेल हायड्राइड जो असेल तर तो या ठिकाणी जातो त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला या कार्बन आयटमवर येतो. कारण बघा हा कार्बन आयटम प्रायमरी कार्बन आयटम आहे आणि हा शेजारचा कोणता आहे तुम्हाला सेकंडरी कार्बन आयटम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन द सेकंडरी दॅन दी प्रायमरी. सो असं आपण बघितलं आणि त्यानुसार आपल्याला जी ऑर्डर आहे तर हा प्रायमरी कार्बोकॅटायनचा सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला पॉसिबल आहे. म्हणून आपल्याला शिफ्टिंग होते आणि तयार होतो तुमचा काय तर CH3 हा तुमचा CH हा पॉझिटिव्ह आणि हा तुमचा CH3 बरोबर आहे. आता हा तुमचा कार्बोकॅटायन कोणता तयार झाला सेकंडरी.
हा कोणता झाला, प्रायमरी कार्बोकॅटायन आपल्याला बनला. आता हे दोघांपैकी मोर स्टेबल कोणता, स्टेबिलिटीसाठी आपण जीओसी मध्ये आपण शिकलेला आहोत की प्रायमरी कार्बोकॅटायन पेक्षा सेकंडरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे. कशाच्या आधारावर सांगू शकता, तर त्यामध्ये आपण हायपर कॉन्जुगेशनचा विचार करा. हायपर कॉन्जुगेशन मध्ये आपण काय पाहतोय बा, या कार्बोकॅटायनच्या कार्बन ॲटमच्या ऍडजसंटला किती अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील, तर 2 अल्फा हायड्रोजन ॲटम. याच्यामध्ये आपल्याला किती अल्फा हायड्रोजन ॲटम पाहायला मिळतात, 2. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती पाहायला मिळतील पहा, तर इथं तुम्हाला हा अल्फा आणि हा अल्फा असेल तर 6 अल्फा हायड्रोजन ॲटम असेल. तर मला सांगा स्टेबिलिटी कुणाची जास्त मिळेल, मग सेकंडरी कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी आपल्याला जास्त मिळेल आणि त्यामुळे आपण ही रिअरेंजमेंट रूम टेम्परेचरला आपल्याला पॉसिबल आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा दुसरं नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतो. आता याचा एक्झाम्पल पाहताना हा तुमचा CH3, हा CH, हा CH3, हा CH2 आणि हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह असेल, बरोबर. आता हा याच्यामध्ये आपण जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला कोणता कार्बोकॅटायन, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. प्रायमरी कार्बोकॅटायन असताना याच्या लगतच्या कार्बन ॲटमला कोण आहे, सेकंडरी कार्बन ॲटम आहे आणि याच्यासोबत दुसरा ऍडजसंट कोण आहे, ते टर्शरी आहे. मग याची रिअरेंजमेंट आपण कशी करू शकता, तर इथला तुमचा हायड्रोजन ॲटम जो असेल तर हा हायड्रोजन ॲटम इथं मायग्रेट होतो, म्हणजे तुम्हाला एक कार्बोकॅटायन दुसरा कोणता मिळेल, हा CH3, हा CH, हा CH3, हा CH, हा पॉझिटिव्ह आणि हा तुमचा काय असेल पहा CH3, असा एक तुम्हाला मिळाला. बघा आता इथं तुमचा प्रायमरीचा काय मिळाला, तुम्हाला सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला ड्यू टू द रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. पण आता याच्या शेजारी आपण बघितला, याच्या ऍडजसंट बघितलं तर हा कोणता आहे, टर्शरी कार्बन ॲटम आहे, म्हणून याच्यापेक्षा हा मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनू शकतो. म्हणून आपण काय करता, इथला तुमचा हायड्रोजन ॲटम जो असेल तर तो हायड्रोजन ॲटम इकडे आपण शिफ्ट करता आणि त्यापासून तुम्हाला हा CH3, हा C, हा पॉझिटिव्ह, हा CH3, CH2 आणि हा तुमचा CH3 आपल्याला बनतो. म्हणजेच आपण काय केला, पुन्हा इथला हायड्रोजन ॲटम जो असेल तर हा हायड्रोजन ॲटम आपण शिफ्ट केला. हा हायड्रोजन ॲटम शिफ्ट केला की तुम्हाला हा टर्शरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये प्रायमरी पासून सेकंडरी कडे आला, सेकंडरी पासून टर्शरी कडे आला. म्हणजेच आपण मोर स्टेबल कोणता असेल, मग टर्शरी असेल. त्याचं कारण आपण पुन्हा आपण हायपर कॉन्जुगेशनच्या आधारावर सांगा, याच्यात अल्फा हायड्रोजन किती असतील, 2 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये किती पाहतात, इकडचा 1 आणि इकडचे 3, म्हणजेच काय असेल 4 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये बघितला तर किती मिळतील तुम्हाला, तर हा 8 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणतो, मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता होईल तुम्हाला, तर हा तुमचा मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण ही रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे आणि मेजर प्रोडक्ट मार्गानुसार हा का मिळतो, याचं कारण आपण स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आपण त्याला म्हणतात. आणि मोर स्टेबल कार्बोकॅटायन कॅन इझिली ऍड्स विथ द एनी न्यूक्लिओफिल्स. तो न्यूक्लिओफिल सोबत आपल्याला किंवा न्यूक्लिओफिल जास्तीत जास्त वेळेस आपल्याला इथं पण येऊ शकतो, इथं पण न्यूक्लिओफिल येतो, इथं पण येतो, पण मोर टाइम्स कुठे येईल, इथे येईल, कारण याच्यामध्ये आपल्याला स्टेबिलिटी पाहायला मिळते. म्हणून आपण ही रिअरेंजमेंट आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. नेक्स्ट आपण तिसरं एक्झाम्पल जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा. जसं आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, हा CH3, हा CH, हा तुमचा CH3, त्यानंतर तुमचा हा CH2 पॉझिटिव्ह असतो. तर हा प्रायमरी आहे. आता या प्रायमरी मध्ये आपण काय करतो, प्रायमरी कार्बोकॅटायन जो असेल तर या प्रायमरी कार्बन ॲटमच्या जवळ काय असेल तुम्हाला, हा टर्शरी कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला इथं मायग्रेशन होतं किंवा त्याला रिअरेंजमेंट म्हणून हा तुमचा CH3, C, हा पॉझिटिव्ह, हा CH3 असेल, त्यानंतर तुमचा हा CH3 असेल, याला आपण टर्शरी कार्बोकॅटायन म्हणू. मग आता याच्यामध्ये मोर स्टेबिलिटी जर आपण बघितलं तर स्टेबिलिटी कुणाची असेल, तर या कार्बोकॅटायनच्या अल्फा कार्बन ॲटमवर 1 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला किती मिळतील, 9 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आपल्याला मोर स्टेबल कोणता झाला, हा टर्शरी कार्बोकॅटायन झाला. म्हणून आपण हे शिफ्टिंग होते किंवा रिअरेंजमेंट आपल्याला इथे पॉसिबल आहे असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा, आता कुठं करू नका, याच्यावर एक एक्झाम्पल आपण बघणार आहे. जसं आपण म्हणतो हा CH3, हा तुमचा CH, हा CH3, हा CH2 आणि हा तुमचा काय असेल पहा CH2, हा पॉझिटिव्ह असेल, बरोबर. आता बघा या मॉलिक्युल्स मध्ये जर रिअरेंजमेंट करायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपल्याला शिफ्टिंग होणं आपल्याला पॉसिबल आहे, कारण हा तुमचा काय असेल 1 डिग्री कार्बोकॅटायन आहे, बरोबर. 1 डिग्री कार्बोकॅटायन असताना आपण काय म्हणतो याच्यात,
तर आता याच्याच ऍडजस्टंटला कोण आहे, सेकंडरी कार्बन आयटम आहे. सेकंडरी कार्बन आयटम असल्यावर मायग्रेशन आपण करू शकतो. म्हणून आपण काय करणार आहोत, इथला हायड्रोजन आयटम कुठे जाईल, या कार्बन कडे जाईल. त्यापासून तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH3, हा तुमचा CH, हा CH3, हा CH2, हा CH पॉझिटिव्ह आणि त्यानंतर हा तुमचा CH3. याला आपण सेकंडरी कार्बोकॅटायन आपण त्याला म्हणजे काय तयार झाला तुमचा सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला. आता बघा इथून पुन्हा इथं आपण येत असाल तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल बघा. याच्यात तुम्ही अल्फा हायड्रोजन आयटमची जर काउंटिंग केला तर याच्यात किती मिळेल तुम्हाला, 2 अल्फा हायड्रोजन आयटम. बरोबर आहे. याच्यात आपल्याला काय मिळतील पहा, 2 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला मिळतील. कारण याच्यासोबत आपण पॉझिटिव्ह चार्ज इथं आहे, याच्यासोबत हा अल्फा आणि अल्फा सोबत 2 हायड्रोजन म्हणून 2 अल्फा हायड्रोजन आयटम. इथं आला तर किती होतात, 5 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर आहे. आता बघा याच्यानंतर इथून जर इथं आला तर तुम्हाला मायग्रेशन झाल्यानंतर काय मिळतं बघा. इथून जर आपण इथं आला, मी करायचं नाही म्हणतोय, तर हे तुम्हाला का करायचं नाही त्याचं कारण कळेल. आता बघा हा तुमचा CH3, हा CH, हा CH3, हा तुमचा CH पॉझिटिव्ह झाला आणि हा तुमचा CH2 आणि हा तुमचा CH3. बरोबर आहे. आता बघा मायग्रेशन आपण करत असताना पहा, इथून जर 5 अल्फा हायड्रोजन आयटम होते, इथं आता किती झाले तुम्हाला 3 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला मिळाले. आणि जर 3 अल्फा हायड्रोजन आयटम जर मिळत असतील तर त्यावेळेस आपल्याला याच्यापेक्षा हा मोर स्टेबल असेल. मग ह्या मोर स्टेबल मधून पुन्हा अनस्टेबल होईल का, ते होणार नाही. आणि म्हणून आपण काय म्हणतोय पहा, अशा प्रकारचं आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला होणार नाही. फक्त रिअरेंजमेंट कुठलं होईल तर इथपर्यंतच आपल्याला होईल असे आपण लक्षात ठेवा. म्हणजे इथं 1 डिग्री पासून 2 डिग्री आला, 2 डिग्री पासून पुन्हा 2 डिग्री कडे आपण येऊ नका, या ठिकाणी आपण करायचं नाही. आता करायचं कधी ते मी तुम्हाला सांगतोय पहा. आता हे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कुठं कुठं होतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता पहा याच्यापेक्षा आणखी इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपण डिस्कस करू पहा. तर आता कुठं होऊ शकतं, तर ज्यावेळेस आपण पाहतोय हे आपण हायपर कॉन्जुगेशनच्या आधारे आपण स्टेबिलिटी सांगितलं. आता स्टेबिलिटी सांगण्यासाठी पुढचं एक्झाम्पल आपण सांगतो. आणखीन एक फॅक्टर आपण उपयोगात आणतो आणि तो मोर इफेक्टिव्ह असतो, तो तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण म्हणतात रेझोनन्स. आता रेझोनन्सचा उपयोग करून आपल्याला त्याची स्टेबिलिटी आपल्याला होत असते. म्हणजे याच्यामध्ये जनरल ट्रेंड काय पाहिला आपण, प्रायमरी पासून सेकंडरी, सेकंडरी पासून टर्शरी कार्बोकॅटायन आपण केला. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, कधी कधी तुम्हाला प्रायमरीचा सेकंडरीचा प्रायमरी पण आपल्याला होऊ शकतो, याच्याबद्दल आपण चर्चा करू. आता बघा ते कशामुळे, त्याचं कारण पण आपण लक्षात घेऊ. कशामुळे पहा, तर की तो एक्झाम्पल झाला आपलं तिसरं, चौथं, हा 5th एक्झाम्पल मध्ये आपण जातोय पहा. याच्यामध्ये मी असं लिहिलं असेल समजा, CH3 हा तुमचा O, हा तुमचा CH2, हा CH हा पॉझिटिव्ह आणि हा तुमचा CH3 असेल. बरोबर आहे. आता हा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. आता हा कार्बोकॅटायन तुम्हाला कोणता दिसेल, सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे. सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये आपल्याला काय मिळेल, या बाजूने गेला तर प्रायमरी होतो, या बाजूने गेला तरी प्रायमरी होतो. मग याच्यामध्ये रिअरेंजमेंट होईल का, तर होणार. का होणार त्याची कारण आपण शोधू. पण आता हा कार्बन आयटम कोणता आहे, प्रायमरी आहे. कारण बघा याची अटॅचमेंट दुसऱ्या एकाच कार्बनला झालेली आहे, दुसरा ऑक्सिजन आयटम आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो पहा, प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतो. आणि म्हणून आपण इथे काय करता, सेकंडरी पासून आपल्याला प्रायमरी कडे आपल्याला रिअरेंजमेंट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. इथून हा हायड्रोजन आयटम कुठं जातोय, या कार्बन कडे जातो. आणि काय मिळेल तुम्हाला, हा तुमचा CH3, हा O, त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH हा पॉझिटिव्ह, CH2 आणि हा तुमचा CH3 आपल्याला पाहायला मिळेल. हा तुमचा काय असेल पहा, मोर स्टेबल आपण त्याला म्हणतो. त्याला आपण मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपण त्याला म्हणतात. याच्यापेक्षा हा मोर स्टेबल आहे. कशामुळे, तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण रेझोनन्स स्टेबिलिटी. आणि रेझोनन्स मुळे आपण काय म्हणतो पहा, हा कार्बोकॅटायन आपल्याला मोर स्टेबल होतो. आणि याच्यापासून तुम्हाला रेझोनन्स जर तयार केला तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला, हा CH3 हा O, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा डबल बॉन्ड, हा CH आणि हा तुमचा CH2 आणि हा CH3. बघा आता या कार्बन आयटमवर ऑक्सिजन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज आला, पण या ऑक्सिजन आयटमची काय असेल तुम्हाला ऑक्टेट कंप्लीट आहे. आणि ऑक्सिजन आयटमचं जर ऑक्टेट कंप्लीट असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता पहा, हा मोर स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण त्यांना म्हणतो. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की जर आपण एखाद्या सेकंडरी कार्बोकॅटायन पासून प्रायमरी कार्बोकॅटायन बनत असेल तर तो कशामुळे बनणार आहे, ड्यू टू द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन.
आणि म्हणून तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल कशामुळे मिळतो ड्यू टू द रेझोनन्स आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारची आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे ही आपण लक्षात घेऊ पा लक्षात येते तुमच्या तर याच्यामध्ये आपण काय लिहू शकता याच्यामध्ये आपण रिअरेंजमेंट कशामुळे पॉसिबल झालं ड्यू टू द रेझोनन्स स्टेबिलिटी असं आपण त्यांना म्हणू आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचं एक्झाम्पल आपण पाहत असताना काय करतोय पहा हा तुमचा CH3 हा तुमचा NH आपल्याला दिलेला आहे समजा आणि त्यानंतर तुम्हाला हा CH2 हा CH2 आणि त्यानंतर तुम्हाला दिला हा हा CH3 हा CH3 आणि हा तुमचा H आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळेल बरोबर आहे आता बघा याच्यामध्ये आपण काय पाहतो हा मुळात कोण आहे तर हा तुम्हाला 2 डिग्री कार्बोकॅटायन आपल्याला मिळतो बरोबर आहे आणि 2 डिग्री कार्बोकॅटायनच्या ऍडजस्टंटला तुम्ही बघा तर हा कार्बन आयटम कोणता पाहायला मिळतो टर्शरी कार्बन आयटम आपण त्याला म्हणतो आणि हा कार्बन आयटम कोणता असेल तर प्रायमरी कार्बन आयटम असं आपण त्याला म्हणतो मग आता शिफ्टिंग कुठं होईल तर आपण बघितलेलं आहे सेकंडरी पासून टर्शरीकडे जातो पण आता इथं थोडं तुम्हाला विचार करायचा आहे नीट लक्ष द्या याच्यामध्ये आपल्याला तुम्ही पटकन टर्शरीकडे तुम्ही ट्रान्सफर करता तर तसं करू नका कारण या हायपर कॉन्जुगेशन पेक्षा मोर इफेक्टिव्ह कोण आहे तर रेझोनन्स आणि आता या बाजूने जर आपण शिफ्टिंग केला तर तुम्हाला इथं नायट्रोजनमुळे काय होईल तर रेझोनन्स होतो आणि म्हणून आपण काय म्हणतो मोर स्टेबल कशामुळे ड्यू टू द रेझोनन्स म्हणून आपण याची रिअरेंजमेंट आपण करत असताना ड्यू टू रेझोनन्स स्टेबिलिटी रेझोनन्स स्टेबिलिटी मुळे आपल्याला काय बनेल पहा हायड्रोजन आयटम आपल्याला इथला कुठे जाईल तर हा हायड्रोजन आयटम या ठिकाणी जाईल आणि त्यापासून तुम्हाला हा CH3 हा NH हा तुमचा काय असेल C हा पॉझिटिव्ह आपल्याला मिळेल आणि त्यानंतर तुमचा हा CH2 CH3 हा CH3 आणि हा तुमचा H असेल तर हे आपण रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मध्ये आपल्याला मोर स्टेबल आपल्याला मिळू शकतो हा काय असेल तुमचा मोर स्टेबल ड्यू टू रेझोनन्स स्टॅबिलिटी मुळे आपल्याला या पद्धतीने आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला करावी लागेल इकडे करायचं आपण जास्त कोशिश आपण नक्की करणार पण असं करू नका कारण हायपर कॉन्जुगेशन पेक्षा जर इथं पॉझिटिव्ह चार्ज आला असेल तर हायपर कॉन्जुगेशन मुळे मोर स्टेबल आपण त्याला म्हणतो पण याच्यापेक्षाही मोर स्टेबल कोण असेल रेझोनन्स मुळे असेल आणि म्हणून आपल्याला हा कार्बोकॅटायन काय असेल तुमचा मोर स्टेबल असेल असे आपण लक्षात ठेवा तर हे रेझोनन्स मध्ये आपण डिस्कशन करतोय पहा रेझोनन्स मुळे आपल्याला काय मिळेल तर हे कार्बोकॅटायन आपल्याला मोर स्टेबल आपल्याला पाहायला मिळतील आता नेक्स्ट बघा पुढचं आपण जर बघितलं तर आता 7th मध्ये आपण काय सांगू शकता पहा जर समजा एखादा याच्यामध्ये आपण काय करतोय पहा याच्यामध्ये आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल होते का कारण रेझोनन्स मी म्हणतोय पण रेझोनन्स याच्यामध्ये पण होते कसं होणार आहे तर हा तुमचा डबल बॉन्ड काय होईल या ठिकाणी आपल्याला शिफ्ट होईल आणि त्यानंतर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल बरोबर म्हणून मी इथं रेझोनन्स लिहितोय पहा तर हा डबल बॉन्ड होईल हा तुमचा काय असेल पहा हा ऑक्सिजन हा तुमचा पॉझिटिव्ह आपल्याला मिळेल पहा बरोबर आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा तर याच्यात आपण जर बघितला तर हा तुमचा कार्बन आयटम जो असेल तर याच्यामध्ये आपण रेझोनन्स केला पण हे स्टेबल होईल का तर हे स्टेबल होणार नाही कारण याच्यामध्ये काय पाहतो याच्याकडे हा ऑक्सिजन आयटम असेल 2 आणि हे 2 4 आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच आपल्याला त्याचा ऑक्टेट कंप्लीट होणार नाही आणि ऑक्टेट कंप्लीट होणार नसेल तर आपल्याला रेझोनन्स होणार नाही थोडक्यात लक्षात ठेवा कार्बोकॅटायनच्या ऍडजस्टंटला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असतील तर त्यावेळेस आपण रेझोनन्स करायचा नाही तो कार्बोकॅटायन स्टेबल होत नाही तुम्हाला माहित पण आहे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कॅन डिक्रीज द स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आणि स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आपल्याला डिक्रीज कशामुळे होते तर त्या इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपमुळे होते आणि म्हणून आपण ऑक्सिजन आपण बघितला किंवा हा नायट्रोजन आपण बघितला तर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणून काम करतो हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणून काम करत असतो म्हणून आपल्याला अशा प्रकारचं आपल्याला काय करणार नाही रिअरेंजमेंट पाहायला मिळणार नाही नो रिअरेंजमेंट याच्यामध्ये रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल होणार नाही असे आपण लक्षात ठेवा एक गोष्ट झाली त्यानंतर बघा पुढे मी तुम्हाला सांगतोय की एखादा हायड्रोजन शिफ्टिंग किंवा मायग्रेशन आपल्याला कशा पद्धतीने होतात ते आपण लक्षात ठेवतो त्यासाठी आपण एक्झाम्पल घेत असताना आपण काय पाहतो ज्याच्यामध्ये आपण एखादा हा CH3 हा O हा C हा तुमचा CH3 असेल हा H असेल
त्यानंतर तुमचा हा CH2 पॉझिटिव्ह असतो. आता याच्यामध्ये बघा शिफ्टिंग आपल्याला कुणाकुणाची करता येते पहा. एकतर आपण मिथिल ग्रुपची शिफ्टिंग करू शकतो किंवा हायड्रोजनची शिफ्टिंग आपण करू शकता. मग आता मी तुम्हाला मायग्रेटिंग ऑर्डर दिलेली आहे. तर मिथिल ग्रुप अगोदर कोण जाईल तुमचा हायड्राइड जाईल. त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा इथं आपण हायड्राइड शिफ्टिंग आपण त्याला म्हणतो. शिफ्ट कुणाचा होणार आहे तुम्हाला हायड्राइडचा. मायग्रेटिंग ऑर्डर तुम्ही लक्षात घ्या. त्यानुसार आपल्याला काय मिळेल का हा CH3 हा O हा तुमचा C हा पॉझिटिव्ह त्यानंतर तुमचा हा CH3 आणि हा तुमचा CH3 हा तुम्हाला मायग्रेशन आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने आपण मायग्रेशन कुणाचं करणार आहोत आपण या हायड्रोजन शिफ्टिंगचं आपण करणार आहोत. बरोबर आहे. नेक्स्ट आता बघा पुढे आपण एक्झाम्पल घ्यायचं असताना एखादा तुमचा CH3 दिलाय त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं असेल पहा हा NH आहे त्यानंतर तुम्हाला C आणि हा तुमचा C2H5 दिलाय त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा हा CH2 पॉझिटिव्ह आपल्याला दिलाय आणि इथं तुम्हाला हायड्रोजन आपल्याला दिलाय. बरोबर हायड्रोजन आहे. इथं तुम्हाला फिनिल ग्रुप दिलाय. असे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आता बघा मायग्रेशन आपण होत असताना आपण कुणाचं करणार आहात तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा तर हा फिनिल ग्रुप किंवा इथिल ग्रुप या दोघांपैकी एकाचं आपण शिफ्टिंग करू शकतो. मग तुम्ही ऑर्डर जर बघितला असाल तर तुम्हाला शिफ्टिंग कुणाची होते अगोदर तर इथिल ग्रुपची आपल्याला शिफ्टिंग होईल. कारण टर्शरी सेकंडरी प्रायमरी असा अल्किल ग्रुपची शिफ्टिंग आपण बघितला आणि त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला शिफ्टिंग कुणाची होईल इथिल ग्रुपची आणि त्यानुसार आपण CH3 हा NH हा तुमचा C हा पॉझिटिव्ह हा फिनिल ग्रुप आपल्याला मिळेल आणि त्यानंतर तुमचा CH2 आणि हा तुमचा CH3 हा इथिल ग्रुप जो असेल तर तो इथून इकडं शिफ्ट झाला. अशा पद्धतीने हा मायग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. पहा हे मायग्रेशन आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवतो. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आपण पाहतो हा 8 झाला हा 9 झाला त्यानंतर आपण 10 आपण मध्ये बघितला. आता फिनिल ग्रुपची मायग्रेशन आपल्याला कधी होतं याच्याबद्दल आपण चर्चा करू. आता बघा याच्यामध्ये आपण काय करता CH3 हा O हा C हा CH2 पॉझिटिव्ह त्यानंतर तुमचा असेल इथं CH3 आणि हा तुमचा काय असेल का फिनिल ग्रुप आपण पाहतो. बरोबर आहे. आता बघा या फिनिल ग्रुपचं मायग्रेशन आपण कधी होतं ज्यावेळेस आपण बघितलं याच्यामध्ये हे रेझोनन्स मोड स्टॅबिलाइज झाला हा रेझोनन्स मोड स्टॅबिलाइज झाला. आता बघा याच्यामध्ये आपण फिनिल ग्रुप जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला दोन आपण काय करू शकत नाही रेझोनन्स आपण घडू शकत नाही. अशा वेळेस आपण काय करायचं आहे पहा फिनिल ग्रुपचं मायग्रेशन आपण करतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर हा फिनिल ग्रुप या बाजूला जातो हा CH3 हा O हा CH3 त्यानंतर हा पॉझिटिव्ह त्यानंतर तुमचा CH2 आणि त्यानंतर हा तुमचा फिनिल ग्रुप आपण इथं मायग्रेट करतो. तर या पद्धतीने आपण कार्बोकॅटायन्सचा आपण काय करायचं आता रिअरेंजमेंट आपण करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. तर असे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा कोणतं करू नका असं मी तुम्हाला म्हणतोय त्याचं कारण बघा जर तुमचा कार्बोकॅटायन असा असेल हा कार्बोकॅटायन आहे तर याच्यामध्ये आपण काय करायचं पहा नो रिअरेंजमेंट. याचा रिअरेंजमेंट आपण का करू शकत नाही कारण अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन्स डज नॉट अंडरगो द रिअरेंजमेंट. याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन्सचा आपण कधीच रिअरेंजमेंट आपण करू शकत नाही असा आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर असे आपण वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघितलं याच्यावरून आपल्याला कार्बोकॅटायन्सचं रिअरेंजमेंट आपल्याला मिळालेलं आहे हे आपण लक्षात ठेवतो. तर याला आपण म्हणू कार्बोकॅटायनच्या रिअरेंजमेंट मध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवतात. एक तर तुम्हाला टर्शरीचा सेकंडरीचा टर्शरी करता येईल. मायग्रेशन होत असताना हायड्राइड त्यानंतर अल्किल त्यानंतर फिनिल ग्रुप आपण शिफ्ट करत असतो. तो कधी करायचा त्याची स्टेबिलिटी कशावरून ठरवता कार्बोकॅटायनची हायपर कॉन्जुगेशन नुसार ठरवा किंवा रेझोनन्स स्टॅबिलायझेशन नुसार ठरवा आणि त्यानुसार रिअरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि रिअरेंजमेंट कुणाचं होत नाही तर ज्याच्यामध्ये आपण काय पाहिला की एखाद्या अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायनचा आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल नाही. त्याचबरोबर आपण पुढे काय पाहणार आहोत पहा की ज्याच्यामध्ये आपण सेकंडरी मधून प्रायमरी मध्ये आलात. बरोबर आहे. त्यानंतर टर्शरी मधून आपण पुढे जाऊ शकतो प्रायमरी मध्ये जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला बघितलात आणि तसे एक्झाम्पल पण आपण केलात. कृपया तुम्ही हा जो व्हिडिओ असेल तर तो तुम्ही सिरियसली बघा कारण ओव्हरऑल केमिस्ट्रीमध्ये कार्बोकॅटायन फार वेळेस आपल्याला पाहायचा आहे आणि त्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये ही रिअरेंजमेंट करणं आपल्याला पॉसिबल आहे आणि करावंच लागेल याच्याबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून आपण ही रिअरेंजमेंट बद्दल आपण बघितलं. आता छोटासा पार्ट राहतो की रिअरेंजमेंट करत असताना
रिंग एक्सपान्शन पण आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि रिअरेंजमेंट म्हणजेच आपण काय म्हणतो की रिअरेंजमेंट आणि री एक्सपान्शन या दोन घटना कार्बोकॅटायन ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बनेल त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल आहे. आणि त्यामुळे आपण आता पुढचे आपण एक दोन एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये आपण रिंग एक्सपान्शन आपण कधी होतं, कशामुळे होतं आणि त्याचबरोबर आपण ते कसं होतं याच्यावर आपण चर्चा करू. तर आता पुढचा पॉईंट जो असेल तर ज्याला आपण म्हणतो रिंग एक्सपान्शन. तर रिंग एक्सपान्शन आपण कशा पद्धतीने करायचं आहे. रिंग एक्सपान्शन तर रिंग एक्सपान्शन मध्ये आपण काय पाहतोय पहा. रिंग एक्सपान्शन कधी होतं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एखादा 4 डिग्री असेल तर याच्यापासून 5 डिग्री होतो किंवा 5 डिग्री पासून आपल्याला काय म्हणतो पहा 5 मेंबर रिंग और 6 पासून 6 मेंबर रिंग मध्ये होते. 4 मेंबर रिंग पासून आपल्याला 5 मेंबर रिंग मध्ये आपल्याला काय होत असतं रिंग एक्सपान्शन आपल्याला पॉसिबल आहे. मग आता हे का होतं, कधी होतं याच्यावर आपण विचार करू. पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊ पा तर हा 4 मेंबर रिंगचा 5 मेंबर रिंग का होतो किंवा 5 मेंबर रिंगचा आणि 6 मेंबर रिंग मध्ये आपल्याला एक्सपान्शन का होतं त्याच्या मागचं एक कारण असेल तर increasing the or decreasing the ring strain then or strain angle then increasing the stability of carbocation. मग आपल्याला काय माहित असावं का अँगल स्ट्रेन असेल किंवा रिंग स्ट्रेन असेल तर तो जो स्ट्रेन असेल तर तो आपल्याला अँगलवर डिपेंड असतो आणि तो अँगल जर आपल्याला कमीचा असेल तर त्यावेळेस रिंग स्ट्रेन आपल्याला जास्त पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अनस्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपल्याला एक्सपान्शन करावं लागतं. म्हणून आपण काय म्हणतोय पहा हे एक्सपान्शन आपल्याला कधी पॉसिबल आहे किंवा कशामुळे होतं तर रिंग एक्सपान्शन takes place due to angular ring strain. हा अँगुलर रिंग स्ट्रेन मुळे आपल्याला काय होतं का रिंग एक्सपान्शन आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये बघा स्ट्रेन म्हणजे काय असेल बघा मी तुम्हाला सांगतो 5 मेंबर रिंग जी असेल तर याच्यातला जो बॉन्ड अँगल असेल तर तो तुम्हाला 108 डिग्रीचा असतो, बरोबर आहे. आणि आता बघा याच्यामध्ये जर आपण यांच्यापासून काय बनवणार 6 मेंबर रिंग आपण बनवणार, बरोबर आहे. 6 मेंबर रिंग आपण जर बनवला तर त्यावेळेस याच्यापेक्षा याच्यातला बॉन्ड अँगल आपल्याला काय होईल पहा वाढलेला दिसेल आणि जर तो वाढ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पहा त्याचा बॉन्ड अँगल आपल्याला इन्क्रीज होणे म्हणजे स्ट्रेन कमी होणे आणि तो स्ट्रेन कमी होत असेल तर याला आपण काय म्हणू शकतो पहा तर रिंग एक्सपान्शन असं आपण त्याला म्हणतो. आता पुढे रिंग एक्सपान्शन आपण करत असताना काय म्हणायचं आपल्याला तर रिंग एक्सपान्शन आपण करत असताना आपण काय म्हणतो की याच्यातला जो कधी होतो याच्यावर आपण चर्चा करू. तर when the any carbocation which are obtained from the cyclic compounds whenever the positive charge present on the adjacent carbon atom to the ringच्या adjacent carbon atom वर जर पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन बनत असेल तरच आपण रिंग एक्सपान्शन आपण करू शकतो. म्हणजेच आपण पहा द पॉझिटिव्ह चार्ज कार्बन atom present adjacent to 4 or 5 membered ring. जर आपल्याला हे लक्षात ठेवा ऍडजसंटलाच तुम्हाला काय असायला पाहिजे पा तर त्यावेळेस आपल्याला काय होईल पा पॉझिटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटम कुठे असावा ऍडजसंट टू द 4 or 5 membered ring. then ring expansion is possible किंवा is takes place. हे आपण लक्षात ठेवा. जसं मी म्हणतोय रिंग एक्सपान्शन आपल्याला कधी घडेल पहा की ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज कुठे असला पाहिजे या 5 मेंबर रिंगच्या ऍडजसंटला असला पाहिजे. तसंच आपण एखादा 4 मेंबर रिंग घेतला याच्या ऍडजसंटला आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा रिंग एक्सपान्शन आपल्याला पॉसिबल होतं पहा. त्यानंतर बघा आता रिंग एक्सपान्शन होतंय कसं. आता होत असताना आपण काय म्हणतो 5 मेंबर पासून 6 मेंबर पासून आपल्याला 6 मेंबर पासून 7 मेंबर होणार नाही कारण 7 मेंबर पेक्षा 7 मेंबर
जो असेल का रिंग असेल तर ती तुम्हाला अनस्टेबल आहे, त्याच्यामध्ये जास्तीचा रिंग स्टेन आपल्याला पाहायला मिळतो, अँगल स्टेन आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून 6 मेंबरचा 7 मेंबर करायचा नाही असं आपण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा रिंग कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कधी पॉसिबल आहे. रिंग कॉन्ट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे? व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटम present on ring. त्याला त्यावेळेस आपण काय म्हणतोय पहा, then ring contraction takes place. म्हणजे आपल्याला रिंग कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कधी असेल, पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला कुठं असला पाहिजे तर एखाद्या रिंगवर. म्हणजेच आपण एक एक्झाम्पल पाहतो, हा तुमचा काय असेल, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर याला आपण काय म्हणू पहा, रिंग कॉन्ट्रॅक्शन आपल्याला मिळेल. तसंच आपण एखादा 6 मेंबर रिंग आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, तर याच्यामध्ये आपल्याला हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला इथे येत असेल तर त्यावेळेस आपल्याला रिंग कॉन्ट्रॅक्शन आपल्याला पॉसिबल आहे. बघा रिंग कॉन्ट्रॅक्शन का होतं, तर ड्यू टू द अँगल स्टेन, याच्यामुळे आपल्याला काय होतं, हे रिंग एक्सपान्शन आपल्याला होतं. त्याचबरोबर पुढे काय मी म्हटलं, रिंग एक्सपान्शन कधी होतं, जर पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटम हा रिंगच्या ऍडजसंट कार्बन आयटमवर जर असेल तर त्यावेळेस आपल्याला रिंग एक्सपान्शन पॉसिबल आहे. आता आपण बघितलं रिंग कॉन्ट्रॅक्शन कधी, तर पॉझिटिव्ह चार्ज हा रिंगच्या कार्बन आयटमवर असेल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑन रिंग कार्बन आयटम, तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, रिंग कॉन्ट्रॅक्शन आपल्याला पॉसिबल आहे का. आता हे आपण बघितलं. आता रिंग कॉन्ट्रॅक्शन आपण करत असताना किंवा रिंग एक्सपान्शन आपण कसं होतं त्याबद्दल आपण डिस्कशन करू. आता बघा रिंग एक्सपान्शन मध्ये आपण काय पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतात, हा तुमचा एक 5 मेंबर रिंग असेल, याच्यामध्ये आपण हा पॉझिटिव्ह चार्ज असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, याच्यात रिंग एक्सपान्शन करताना नीट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण हा कार्बन आयटम असेल तर याच्यामध्ये आपण हा बॉन्ड आपल्याला ब्रेक केला जातो, बरोबर आहे. या हेटेरोटिकली बॉन्ड फिशन केलं जातं. हा निगेटिव्ह चार्ज आणि हा तुमचा काय होतो का पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बनतो. हा निगेटिव्ह चार्ज कार्बन आयटम या कार्बन आयटमवर अटॅक करतो, बनतो काय बघा तुमचा, हा तुमचा कार्बन आयटम जसा तसा असेल हा तुम्हाला मिळेल, याच्यामध्ये आपल्याला हे मिळाला. त्यानंतर हा कार्बन आयटम कुठे गेलाय, या कार्बन आयटम सोबत अटॅच आहे, म्हणजे हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला इथे झाला, हा कार्बोकॅटायन. मग आता याच्यात 6 मेंबर रिंग दिसायला तुम्हाला 1 2 3 4 5 आणि हा 6. त्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, याला आपण 6 मेंबर रिंग करू, यानुसार तुम्हाला काय मिळेल पहा, हा एक रिंग एक्सपान्शन आपल्याला पॉसिबल लक्षात येते. नेक्स्ट बघा, आता जर आपण बघितलं त्याला आपण काय म्हणू पहा, रिंग एक्सपान्शन म्हणजे 5 मेंबर रिंगचा तुम्हाला काय मिळाला, 6 मेंबर रिंग मिळाला. त्यामुळं अँगल स्ट्रेन कमी झाला, म्हणून त्याची स्टेबिलिटी आपल्याला इन्क्रीज होत असते असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण काय म्हणतो, ड्यू टू द रिंग एक्सपान्शन द डिक्रीजिंग द अँगल स्ट्रेन अँड इन्क्रीज द स्टेबिलिटी, त्याची स्टेबिलिटी काय होत असते, वाढत जाते. जसं आपण दुसरं एक्झाम्पल पाहतो, हा तुमचा काय असेल पहा, 4 मेंबर रिंग आहे. 4 मेंबर रिंग पासून आपण काय करतो, याच्यामध्ये पुन्हा आपण काय करतो, हा बॉन्ड आपण हेटेरोटिकली ब्रेक केला, हा तुमचा निगेटिव्ह चार्ज आणि हा तुमचा काय असेल पॉझिटिव्ह चार्ज असेल, आणि त्यामध्ये आपल्याला हा कार्बन आयटम इथं अटॅक करतो, म्हणजेच आपल्याला काय बनेल पहा, हा बॉन्ड आपल्याला मिळतो. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं की हा तुमचा कार्बन आयटम याची अटॅचमेंट याच्यासोबत झाली, हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटम आपल्याला सांगतात, बरोबर आहे. आता ही 5 मेंबर रिंग आपल्याला पाहायला मिळाली. 5 मेंबर रिंग मी तुम्हाला असं लिहू शकतो, याच्यामध्ये आपण 5 मेंबर रिंग, हा 5 मेंबर रिंग म्हणजे 4 मेंबर रिंगचा काय झाला तुमचा 5 मेंबर रिंग झाला, यालाच आपण रिंग एक्सपान्शन असं आपण त्यांना म्हणतो. आता हे कुठं होत नाही याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल पाहताना असा जर कार्बोकॅटायन असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, याच्यामध्ये आपण नो रिंग एक्सपान्शन, यांच्यामध्ये आपल्याला रिंग एक्सपान्शन आपल्याला पॉसिबल नाही. का नाही, ड्यू टू डान्सिंग रेझोनन्स. मी तुम्हाला याच्यावर बोललेलं आहे का, याला आपण म्हणतो का डान्सिंग रेझोनन्स. या कारणामुळे आपल्याला याच्यामध्ये रिंग एक्सपान्शन होणार नाही. ॲज इट इज आपल्याला हा मोर स्टेबल असतो, हे आपण बघितलेला. सायक्लोप्रोपील मिथिल कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल असतो. त्यांच्यामध्ये मी कार्बोकॅटायनमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर हा कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल असतो, कारण त्यांच्यामध्ये
डान्सिंग रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळतो पहा. तर हे आपण रिंग एक्सपान्शन बद्दल आपण डिस्कशन करणार. याच्यामध्ये पण व्हेरिएशन येणार आहे, तर ते एक्झाम्पल मध्ये आपण पाहू. नेमका कुठून बॉन्ड ब्रेक करायचा हेही आपल्याला शिकवलं जाईल. त्यानुसार तुम्हाला ह्या पद्धतीने आपण रिंग एक्सपान्शन आपण करू शकता. आणि रिंग कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण 7 मेंबरचं आपण काय करू शकतो, फक्त 6 मेंबर रिंग आपण करू शकतो. एवढंच आपण रिंग कॉन्ट्रॅक्शन करू शकता. याच्यावर कधी तुम्हाला जास्त क्वेश्चन आपल्याला कधीच विचारलेलं नाही रिंग कॉन्ट्रॅक्शन मध्ये. आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय बा, या पद्धतीने आपण रिंग एक्सपान्शन ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्यानुसार आपण कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट एकतर आपण शिफ्टिंग केलात, मायग्रेटिंग केलात, आणि दुसरं असेल रिंग एक्सपान्शन केलात. यातून आपल्याला त्या कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी आपल्याला इन्क्रीज होत असते. अशी गोष्ट आपण लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. रिंग एक्सपान्शन आणि त्याचबरोबर आपल्याला काय माहित पाहिजे, तर रिअरेंजमेंट आपण कार्बोकॅटायनचं कसं होतं त्याबद्दल तुम्हाला माहिती असावी. याच्यावर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल आपण घेऊ. धन्यवाद.